राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल करा। दारवा पोलीस स्टेशनला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाची तक्रार। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील सभेत हिंदूचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून आमदार जितेंद्र आव्हाडांवर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या वतीने दारवा पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती बजरंग दलाचे अक्षय डेहनकर यांनी मंगळवारला दिलेली आहे। शिर्डी येथील एका सभेत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल अतिशय निंदनीय वक्तव्य केल्याने तमाम हिंदूंच्या भावनांना ठेस पोहोचलेली आहे। त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाच्या वतीने दारवा पोलीस स्टेशनला देण्यात आलेली आहे। याविषयी अधिक माहिती देताना भारतीय जनता पार्टीचे नेते प्राध्यापक अजय दुबे तसेच विश्व हिंदू परिषदेचे नेते सागर खेडकर म्हणाले, आज दारवा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दारवा शहरातल्या तमाम नागरिकांच्या वतीनं प्रभू रामचंद्राच्या बाबतीत जितेंद्र आव्हाड यांनी जे अपमानास्पद या ठिकाणी वक्तव्य केलेले आहे, त्या वक्तव्यामुळे संपूर्ण हिंदू समाजाचं मन दुखावलेलं असल्यामुळे त्या जितेंद्र आव्हाडावर ताबडतोब गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्याला अटक करून तुरुंगात टाकण्यात यावं, यासाठी दारव्हा तालुक्यातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं आज दारवा पोलीस स्टेशनला या ठिकाणी आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। आणि या तक्रारीवर ताबडतोब दखल घेऊन शासनानं जर जितेंद्र आव्हाड यांना अटक जर केली नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन या शहरामध्ये केलं जाईल, अशा प्रकारचा इशारा आजच्या या निवेदनाच्या संबंधानं आम्ही या ठिकाणी देत आहोत। ज्या पद्धतीनं जितेंद्र आव्हाडांनी या राष्ट्राचे आराध्य दैवत भगवान प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबद्दल ज्या पद्धतीची अभद्र टिप्पणी केली, त्यासाठी मला एवढंच म्हणायचं आहे की पुरातन काळामध्ये ज्या पद्धतीने विश्वाच्या कल्याणासाठी ऋषीमुनी जेव्हा यज्ञकर्म करायचे तर त्यावेळेस राक्षस तो यज्ञकर्म खंडित करण्यासाठी प्रयत्न करायचे। अगदी त्याच पद्धतीनं आज जेव्हा 550 वर्षानंतर भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीवर ज्यावेळी भगवान प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होऊ घातली आहे, अशा या पुण्यकर्माच्या वेळी, अशा या 100 करोड हिंदूंच्या आस्थेच्या कर्माच्या वेळी अशा जितेंद्र आव्हाडसारखा राक्षस आज पुन्हा बरळलेला आहे। परंतु अशा राक्षसी प्रवृत्तीचा नाश करणारी सज्जन प्रवृत्ती आज या देशामध्ये जागृत झालेली आहे। निश्चितच अशा राक्षसांचा वध या देशातली सर्वसामान्य जनता मतपेटीमधून व्यक्त करून यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। आज जो राम का नहीं वो किसी काम का नहीं या देशामध्ये हिंदू समाज जागृत झालेला आहे। हे मात्र अशा राक्षसी वृत्तीच्या लोकांनी आता ध्यानात ठेवलं पाहिजे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।